देशात आणि राज्यात जिल्हाधिकाऱ्यांचा कारभार कसा असावा याचा उत्तम नमुना आपण सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये पाहू शकता। आपल्यासोबत अशोक काकडे आहेत, त्यांनी नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाचा चार्ज घेतलेला आहे। सर, कशा पद्धतीनं सध्या तुमचं कामकाज पद्धती सुरू आहेत आणि नागरिकांना काय आवाहन करताय? आणि अनेक जिल्ह्यामध्ये पाहिलं तर जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालय हे बंद असतात, पण आपलं कार्यालय दरवाजा उघडा आहे, थेट नागरिक आपल्याला येऊन भेटत आहेत, काय सांगाल? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस सर यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत की सर्व अधिकाऱ्यांनी किमान आठवड्यातून 2 दिवस सर्व जनतेशी थेट संपर्क साधायचा आणि त्यांच्या ज्या तक्रारी आहेत त्याचं निवारण त्यांनी करावं। यानुसार सांगली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय तसेच सर्व उपविभागीय अधिकारी यांची कार्यालय आणि तहसील ऑफिसमध्ये आम्ही दर सोमवारी आणि शुक्रवारी दुपारी 3 ते 5 या दरम्यान आलेल्या सर्व लोकांना चिठ्ठ्या न देता सर्वांचं एकत्रित सर्वांचं म्हणणं ऐकून घेणार आहोत आणि त्यांच्या तक्रारींचं निवारण करणार आहोत। यासाठी आज माझा हा पहिलाच दिवस होता जिल्हाधिकारी म्हणून लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायच्या। आजच्या ज्या तक्रारी आल्या त्याच्यामध्ये पोलीस विभाग, महसूल विभाग, नगरपालिका विभाग, सामाजिक न्याय विभाग या सर्व विभागांच्या तक्रारी होत्या। संबंधित अधिकाऱ्यांना मी फोनवर पण सूचना दिलेल्या आहेत की त्यांची तातडीने निर्गती करावी। ज्याच्यामध्ये खरंच गंभीर गोष्टी झालेल्या आहेत ते आम्ही झेड रेफरन्सेस म्हणून सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याच्या निर्गतीसाठी एक ठराविक कालावधी दिलेला आहे। प्राप्त झालेल्या सगळ्या तक्रारींची नोंद ही घेतली जाणार आहे आणि त्यांच्यावर कार्यवाही केली जाणार आहे। मी नागरिकांना अशीच विनंती करतो, सांगली जिल्ह्यातल्या नागरिकांना, की तुमच्या ज्या काही समस्या असतील तर त्यानुसार दर सोमवारी किंवा शुक्रवारी तुमच्या सोयीच्या दिवशी दुपारी 3 ते 5 या दरम्यान तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात यावं। तुमचं म्हणणं मी स्वतः ऐकून घेईन आणि त्याच्यातून आपण तुम्हाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। धन्यवाद। नक्कीच आपण पाहू शकता सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांनी आपल्या समस्या घेऊन या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये यावं। त्यांच्यासाठी हे जिल्हाधिकारी कार्यालयाचे दरवाजे हमेशा खुले असतील असंही आवाहन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केलेलं आहे। राज्यात आणि देशात अशाच पद्धतीने जर कारभार सुरू राहिला तर नागरिकांचे सर्व प्रश्न नक्कीच सुटणार आहेत। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।